आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आज आम्ही मूळ फिर्यादीतर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे. आमचं म्हणणं होतं न्यायालयास की आमचं म्हणणं लेखी म्हणणं कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे. आम्हाला आमचं म्हणणं म्हणण्याची संधी देण्यात यावी. कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यात तपासी अधिकारी आणि मूळ फिर्यादी यांच्यातर्फे आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे. 27 तारखेला आमचं लेखी म्हणण्यात मांडण्यात येईल. तपासी अधिकारी यांचं देखील म्हणणं येईल, सरकारी वकिलांचं म्हणणं येईल. थोडक्यात सर्व पक्षकारांचं, फिर्यादी आणि आरोपी आणि सरकारी वकील यांचं म्हणणं मांडून त्याच्यानंतर फायनल काय जे युक्तिवाद होऊन पुढचे आदेश होतील. 27 एप्रिल पर्यंत तिला अटक होऊ शकते का, काय नाही? हो, तिला आता तरी कुठल्या प्रकारचं इंटरिम प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे अरेस्ट करू शकतात. कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाहीये. आता तिला अटक करू शकतात का? हो, करू शकतात. तिला ते गरोदराचं ते म्हटलेलं होतं जे वकिलांनी त्यांच्या सर्टिफिकेट काय सादर केलं आहे तसं की काय नाही? आता कोर्टात काही मी दस्तऐवज सादर केलेला आहे, तो युक्तिवाद केलेला आहे. पण त्या संदर्भात माझ्याकडे कुठलं कागदपत्र नसल्यामुळे आता मी काही सांगू शकत नाही. परंतु कोर्टाने आता शोकॉज नोटीस काढली. मूळ फिर्यादी आणि तपासी अधिकारी यांचं म्हणणं ऐकूनच पुढचा काय असेल तो आदेश होईल. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.